त्याची बायको त्याच्या जवळ एक महिनाभर पण राहिली नाही. आईला होत नव्हतं म्हणून कुठल्याच प्रकारचं काम होत नव्हतं. भाकरी कालवण करायचं नव्हतं. आई आजारी असायची, सारखी चालता येत नव्हतं. म्हणून त्यांनी लग्न केलं. पण काही दिवसांनी त्याला असा पश्चाताप झाला की लग्न झालं नसतं तरी बरं झालं. अगोदर पश्चाताप होत होता लग्न होई नाही म्हणून. आणि नंतर लग्न झालं तर प्रश्न तुला असायला लागलाय, वाटायला लागलं की लग्न नसतं झालं तर बरं झालं. टोटल जर सगळं दिवस धरलं, त्याची बायको राहिलेली 16 झाल्यापासून ते लग्नाला 1.5 वर्ष झालं. या 1.5 वर्षामध्ये एक महिनाभर सुद्धा त्याची बायको म्हणजे 30 दिवस पण राहिली नसेल जवळ, पूर्ण दिवस धरलं तर. तेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे पूर्ण. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर एक अशी घटना घडलेली आहे की आई आजारी असायची सारखी. आईला मणक्याचा आजार होता. त्यामुळे आईला लई चालायला येत नव्हतं. भाकरी कालवण म्हणजे जास्त बसता पण येत नव्हतं. वडील नव्हते त्या व्यक्तीला, म्हणून त्याने एकतर लग्न होत नव्हतं त्याचं. पण कसं तरी लग्न झालं. शेजारच्या व्यक्तीने त्याचं लग्न जमवून दिलं. नवरी त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. ठीक आहे, मोठी का असाना. लग्न झालं. त्याला सुरुवातीपासूनच आडवं लागत गेलं. 16व्यापासूनच, कारण की 16व्याची तारीख ज्यावेळेस पकडली त्यावेळेस असंच आडवं लागत गेलं त्याला की भावकीतला एक वारला माणूस. माणूस वारल्यानंतर परत ती व्यक्ती जी त्याची बायको होती तिला करायचं नव्हतं पाळी. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे काही जण पाळतात, काही जण पाळत नाहीत. पाळी आली तरी त्याने घातलाच होता. तर ठीक आहे, काही जणांचा नसते विश्वास. आपण कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही मित्रांनो. फक्त जे काय त्याच्याबद्दल झालं त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आपण. तर मित्रांनो 16 पण झाला त्याचा. 16 झाल्यानंतर 16व्यासाठी माहेराला त्याची बायको गेली. माहेराला गेल्यावर गाडी शिकत होती. गाडी शिकताना गाडीवरनं पडली, तिचा पाय मोडला. त्यात 3 महिने गेले. 3 महिने ती आई वडिलांच्यातच राहिली. ती पण 3 महिन्यात तिला बघायला एकदाच गेला फक्त. पण ती तिकडे गेल्यानंतर, बायको तिकडे गेल्यानंतर आई पण इकडं जास्त मनतेने म्हणजे आजारी झाली. तिला पण उठता बसता यायला म्हणून तिने आईला पण ऍडमिट, म्हणजे तिकडे बायको आणि इकडं आई ऍडमिट दवाखान्यात. झालं गेलं कसं तर 3 महिने. 3 महिन्यानंतर पोरगी इकडे येणार की म्हणायला लागली की मला आल्यावर करमानाच आहे. म्हणजे नवरदेवाच्याकडे एक तर 16 गेलेली आलीच नाही. आणि ज्यावेळेस यायचं इकडं 3 महिन्यांनी पाय मोडलेला नीट झाल्यावर तर म्हणायला लागले की मला तुमच्या इकडे करमत नाही, म्हणजे नवरदेवाच्या इकडे करमत नाही. सासरे सासरवाडीत कोण? फक्त नवरदेव, आई आणि ती नवरी तिघच होती. तरी ती म्हणली की मला तिकडे आल्यावर करमत नाही. आता करमू किंवा न करमू, नवरदेवाच्या इकडे जाणं नवरीचं काम आहे मित्रांनो. पण ठीक आहे, करमत नाही म्हणजे कशी बशी आली. आणली पाहुण्यांनी ह्यांनी, म्हणजे समजून सांगितलं. आली ती इकडं. आल्यानंतर परत मग घरी काही कामच करत नव्हती. आईला होत नव्हतं म्हणून काम म्हणजे काम जास्त नाही पण रानातलं तरी करायला पाहिजे. नवरदेवाला मदत करू लागितली पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे. पण ते रानातलं पण काही करू लागत नव्हते नवरदेवाला. ज्यावेळेस त्यांच्या घरी डाळिंबाची बाग होती, औषध मारायचं होतं. ते औषध मारत असताना पाठीमागं नळी गुत्ती झाडामध्ये. पुढे औषध एक जण मारत असल्यावर तर पाठीमागं नळी गुंतल्यावर त्याला नळी ओढ म्हणलं तर ती ओढत नव्हती. मग परत 300 फूट पुढे गेला व्यक्ती औषध मारत मारत परत तिथंच घन ठेवायचं आणि तिथून माघारी येऊन पळत येऊन नळी गुंतलेली काढायची. परत तिथून आणि जायची, तोपर्यंत औषध व्हायला जायचं. तर ती नवरी अशी किरकोळ काम पण करू लागत नव्हती. तिला जर म्हणलं काम करू लागलं ती म्हणायची की मला काय तुम्ही तुमच्या कामाला आणलंय काय. असं झाले एक 8 दिवस. 8 दिवसात ती पोरगी म्हणली की मला इथं राहायचंच नाही. निघून गेली गावाकडे, म्हणजे तिच्या आई वडिलांकडे निघून गेली. निघून गेल्यावर परत ना असंच भरपूर दिवस गेलं. शेवटची स्टेप ह्या नवरदेवाने उचलली की मला घटस्फोट तरी दे. म्हणला की माझं लग्न होऊन तर काय उपयोग नाही. मी काम करण्यासाठी नवरी आणली, म्हणजे लग्न केलं. आईला होय नाही म्हणून लग्न केलं. आणि
तुला इथं करमना नाही, तू काम करू लागा नाही, जास्त तुला काय लोकांच्यात कामाला जायचं तर काय तर पण घरचं सुद्धा तू करू लागा नाही. डायरेक्टली तू सांगते की मला तुमच्याकडे करमना. बाकीच्या पण तिच्या आसपासच्या मैत्रिणी आहेतच ना, तिच्या घरचे पण असतीलच ना. करमत नाही म्हणून माहेराला निघून जातं का? बरं ठीक आहे. काही दिवसानंतर नवरा बायकोमध्ये भांडणं होतात ही एक साहजिकच आहे. पण भांडणं झाल्यावर काय झाल्यावर किती दिवसाचा एक 7-8 दिवस ठीक आहे ना. पण लग्न झालेलंच नवीन लग्न झालेले नवीन मन जुळले असते तरी पण तिला तिथं करमत नव्हतं. गेली तिकडं 3 महिन्यांनी आल्यानंतर परत माघारी गेली. माघारी गेल्यावर परत माणसाने कसं तरी भेटून आणलं घटस्फोट दे हे पण थोडीफार असे कठोर पाऊल उचलल्यावर आली कशी तरी. एक महिनाभरच राहिले. महिन्यात दिवस गेले तिला. दिवस गेल्यानंतर जी ती गेली ती आणखीन तिकडं तिकडं म्हणजे दिवस गेल्यावर एक महिना 2 महिने झाले असते. मग तिकडे गेली आपल्याकडे कधी शेवट पण हे 2-3 महिन्यांनी गेली त्याने काहीच नाही. म्हणजे मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढंच की लग्न करताना पण नीट करा लग्न. व्यक्ती समोरची बघा. हे बघा फक्त नवरीची चुकी नसते, नवरदेवाची पण चुकी असते. नवरीने पण नवरदेवाकडलं पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे किंवा नवरदेवाने पण नवरीकडली घेतली पाहिजे. आपण असं म्हणत नाही की सगळेच वायफट आहेत. ती नवरी पण चांगलीच आहे. आपण काय तिला पण नाव ठेवत नाही. फक्त बालिशपणात किंवा पुढं जे काय परिणाम होणार आहेत त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. कारण की एखाद्याचं आयुष्य मोडायचं एखाद्याचे घर उद्ध्वस्त आशेने होतं. कारण की ही तिकडे गेल्यानंतर ह्या नवरदेव म्हणजे असं मन रमत नाही कुठल्या गोष्टीत. त्यासाठी मित्रांनो एखाद्याच्या आयुष्याचं दोघांपैकी नवरदेवाने पण नवरीने पण एखाद्या दोघांच्याही आयुष्याचं वाटोळ करण्यापेक्षा अगोदरच विचार केला पाहिजे की आज आता आपलं लग्न करायचं, लग्न करायचं युद्ध आहे. आपण आपलं लग्न केल्यानंतर आपण नवरदेवाला आपण समजून घेतलं पाहिजे. का नवरीने विचार केला पाहिजे आणि नवरदेवाने पण विचार केला पाहिजे की आपण नवरीला समजून घेण्याचे योग्य झाले. तर व्हिडिओ सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एवढंच की किरकोळ गोष्टीवरून किंवा करमत नाही, मला इथं राहायचं नाही, मन लागत नाही ह्या गोष्टीवरून परपंच होत नसतो. एवढंच व्हिडिओमध्ये मी ते सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.